दिल्लीतला हा स्फोट इतका भयंकर होता की परिसरातल्या काचा उडून खाली पडल्या। आता स्फोटाच्या 24 तासानंतर या स्फोटाचे विविध अँगल्स समोर आलेत आणि या भीषण स्फोटांचा थरार सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झाला असे अनेक सीसीटीव्ही सुद्धा समोर आले। पाहूयात त्यापैकीच काही थरारक दृश्य। दहा नोव्हेंबर 2025 दिल्ली स्फोटानं देश हादरला। या स्फोटाची आता धक्कादायक दृश्य समोर येऊ लागली आहे। हा स्फोट डॉक्टर उमर मोहम्मदनं घडवल्याचा संशय आहे। दृश्य पहिलं, उमर ह्युंडाई i20 गाडीची बदरपूर टोल नाक्यावरनं सकाळी 8च्या सुमाराला दिल्लीत एंट्री झाली। त्यावेळी बदरपूर टोल नाक्यावरचा हा सीसीटीव्ही। गाडी टोल नाक्यावर थांबली। गाडीची नंबर प्लेटही दिसते, HR26CE 7624। गाडी चालवणाऱ्यानं मास्क लावलाय। कारचा चालक टोलची पावती घेतो आणि गाडी पुढे घेतो। आता दृश्य दुसरं, ही i20 कार सुमारे 10 तास दिल्लीत फिरत होती। संध्याकाळी 6:20 ही गाडी सुनेरी मशिदीच्या पार्किंग मधनं निघाली। पार्किंग मधनं निघतानाचा हा सीसीटीव्ही। डॉक्टर उमर i20 कार चालवतोय। त्याच्या कारमागे एक बस दिसते। कार चालक उमर पार्किंगचे पैसे देतो आणि कार पुढे दरियागंजच्या दिशेने वळवतो। दृश्य तिसरं, जिथे स्फोट झाला तो दरियागंज सुभाष सिग्नलचा गजबज असणारा परिसर। इथल्या बाजारात प्रचंड गर्दी आहे। काही व्लॉगर इथं व्हिडिओ शूट करतात। त्याच वेळी प्रचंड मोठा स्फोट होतो। स्फोटाच्या आवाजाने सगळे घाबरतात आणि इकडे तिकडे पळू लागतात। पुढच्या क्षणी तिथे दिसते ती गाड्यांना लागलेली आग। दृश्य चौथं, जिथे स्फोट झाला तिथून जवळच्याच बाजारात वर्दळ आहे। दोघे जण व्हिडिओ शूट करतात। तेवढ्यात जोरात आवाज येतो। सगळे लोक आकाशाकडे पाहतात। लोक भागो भागो असं म्हणतात आणि वाट दिसेल तिथं पळू लागतात। एका माणसासोबत त्याचा लहान मुलगा आहे आणि तोही मुलाला घेऊन जीवाच्या भीतीनं पळू लागतो। दृश्य पाचवं, जिथे स्फोट झाला तिथून जवळ काही दुकान आहे। दुकानांच्या बाहेर काही लोक उभे आहेत आणि तेवढ्यात स्फोट होतो। लोकांचा लोंढाच्या लोंढा धावत दुकानाच्या दिशेने येतो। दुकानांच्या बाहेर उभे असलेले लोक घाबरून दुकानात जातात। खरेदी करायला गेलेल्या महिला जीवाच्या आकांतानं पळतात आणि दुकानात आसरा शोधतात। दृश्य सहावं, जिथं स्फोट झाला त्या परिसरात मोबाईल आणि मोबाईलच्या पार्ट्सची छोटी छोटी दुकानं आहेत। या दुकानांमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ आहे। तेवढ्यात स्फोट होतो। स्फोटामुळे काचा दगड हवेत उडतात। जीव वाचवण्यासाठी लोक अक्षरशः सैरावैरा पळतायत। सगळे दुकानदार आतमध्ये धाव घेतात। जिथे स्फोट झाला त्या दिशेनं माणसं धावत येतात। काळजाचा थरकाप उडवणारा हा स्फोट होता हे सांगणारे ही दृश्य आहे। या भयानक स्फोटात 12 जणांचा मृत्यू झालाय तर 20हून अधिक जखमी झाले। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।